प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. पुन्हा एकदा आपण परमेश्वराच्या वचनात ध्यान लावणार आहोत. आज आपण आपला सब्जेक्ट आहे प्रार्थना आणि मध्यस्थी. याद्वारे परमेश्वर निश्चित आज आपलं सहाय्य करील, कारण या शेवटच्या काळात आपण येऊन ठोपलेलो आहोत आणि संकटाचे समय आहेत, कष्टाचे दिवस आलेले आहेत आणि आम्हाला सोडवणारा एकच आहे, तो आमचा प्रभू येशू ख्रिस्त. आणि जर आम्ही त्याच्याकडे प्रार्थना करणार आहोत तर निश्चित आम्ही सोडवले जाणार आहोत. म्हणून यावेळेस आपण वचनातून पाहणार आहोत स्तोत्र संहिता 107 आणि त्याचं 13 आणि 14 वचन. भजन संहिता 107 13 आणि 14. Psalms 107 13 and 14. तेव्हा त्यांनी आपल्या कष्टात यहोवाला आरोळी केली आणि त्याने त्यांना त्यांच्या संकटातून तारली. त्याने त्यांना अंधारातून आणि मरणाच्या छायेतून बाहेर आणली आणि त्यांची बंधने तोडून टाकली. हम हिंदी में पढ़ेंगे. तब उन्होंने संकट में यहोवा की दुआई दी और उसने उन्हें विपत्ति में से छुड़ाया. उसने उन्हें अंधेरे और मृत्यु की छाया में से निकाला और उनके बंधनों को तोड़ दिया. प्रेज द लॉर्ड. प्रिय भावना बहिणी, या ठिकाणी आपण देवाचं वचन वाचलं स्तोत्र संहिता 107 की अनेक प्रकारचे लोक वेगवेगळ्या संकटात गेलेले आहेत. कोण बंदीजन, कोणी रोगीजन, तर कोणी समुद्रात ते नावाडी तुफानामध्ये सापडलेले आहेत. पृथ्वीत भ्रमण करणारे लोक आहेत, ते कष्टात गेलेले आहेत. परंतु प्रिय भावंडो, जेव्हा त्यांनी परमेश्वराकडे आरोळी केली, या ठिकाणी म्हटलेलं आहे, तेव्हा त्यांनी आपल्या कष्टात यहोवाला आरोळी केली आणि त्यांनी त्यांना त्यांच्या संकटातून तारली. प्रिय भावंडो, इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे, प्रेयर इज सीकिंग हेल्प फ्रॉम गॉड इन मॅटर्स दॅट आर बियॉन्ड अवर पॉवर. प्रेयर इज सीकिंग हेल्प फ्रॉम गॉड इन मॅटर्स दॅट आर बियॉन्ड अवर पॉवर. म्हणजे प्रार्थना काय? प्रिय भावंडो, या ठिकाणी याचा अर्थ असा आहे की प्रार्थना म्हणजे आम्ही देवाला शोधणार आहोत. प्रार्थना म्हणजे आम्ही परमेश्वराकडे आरोळी करणार आहोत. बियॉन्ड अवर पॉवर, जेव्हा आमच्या शक्तीच्या पलीकडे, आमच्या म्हणजे आम्ही त्याच्यातून बाहेर पडू शकत नाही, आमच्याकडे त्यासाठी कुठलाही उपाय नाही, कुठल्याही प्रकारचं सोल्युशन आमच्याकडे नाही, अशा स्थितीत आम्ही जेव्हा आमच्या परमेश्वराकडे प्रार्थना करणार आहोत, तेव्हा परमेश्वर आमची प्रार्थना ऐकतो. कारण आपला परमेश्वर साधारण परमेश्वर नाही, तर तो सर्व सृष्टीचा मालक, या जगाचा निर्माण करता, पवित्र आणि प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे. म्हणून या शेवटच्या संकटाच्या समयामध्ये आम्हाला परमेश्वराने एक हत्यार दिलेला आहे आणि ते हत्यार काय असेल तर प्रार्थना करणं. प्रेज द लॉर्ड. म्हणून हा समय आहे आम्ही परमेश्वराकडे आराधना करणं, त्याची स्तुती करणं आणि त्याच्याकडे आरोळी करणं. आणि जर आम्ही आरोळी करणार आहोत तर खचित आम्ही सोडवले जाणार आहोत. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे, तेव्हा त्यांनी आपल्या कष्टात यहोवाला आरोळी केली आणि त्यांनी त्यांना त्यांच्या संकटातून तारले. त्याने त्यांना अंधारातून आणि मरणाच्या छायेतून बाहेर आणली आणि त्यांची बंधने तोडून टाकली. प्रेज द लॉर्ड. प्रिय भावंडो, आम्ही प्रार्थना करणार आहोत तर आम्ही वाचवले जाणार आहोत. कारण परमेश्वराचं वचन म्हणतं दानिएलाच्या 12व्या अध्यायामध्ये की शेवटच्या काळामध्ये परमेश्वराच्या लोकांना सोडवण्यासाठी जो यहोवाचा मुख्य दूत मिखाएल त्या ठिकाणी उभा राहिला. आणि राष्ट्र निर्माण झाल्यापासून झाले नाहीत इतके संकटाचे समय आलेले आहेत आणि जो कोणी यहोवाचं नाव घेईल तो सोडवला जाईल. जे यहोवाचे लोक आहेत परमेश्वराचे, ते सोडवले जातील आणि ज्यांचं नाव जीवनाच्या पुस्तकात आहेत ते सोडवले जातील. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आम्हाला वाचायचं असेल तर आम्हाला प्रार्थनेशिवाय दुसरं काही गत्यंतर नाही. आणि म्हणून पुढे या ठिकाणी स्तोत्र 107 आणि त्याचं 19 आणि 20 वचन आपण पाहणार आहोत. तेव्हा ते आपल्या कष्टात यहोवाला आरोळी करतात आणि तो त्यांना त्यांच्या संकटातून तारतो.
पाठवतो तो आपले वचन पाठवतो आणि त्यांना बरे करतो आणि त्यांना बरे करतो आणि त्यांच्या नाशापासून आणि त्यांच्या नाशापासून त्यांना त्यांना सोडवतो. हम हिंदी पढ़ेंगे. तब उन्होंने संकट में यहोवा की दुहाई तब दी उन्होंने संकट में यहोवा की दुहाई दी और उसने उन्हें विपत्ति में से छुड़ाया। और उसने उन्हें विपत्ति में से छुड़ाया. उसने अपना वचन भेजकर उसने अपना वचन भेजकर उन्हें चंगा किया उन्हें चंगा किया और उन्हें विनाश से छुड़ाया। और उन्हें विनाश से छुड़ा लिया. प्रेज द लॉर्ड. पुन्हा या ठिकाणी रोगीजन, आजारी लोक, प्रिय भावंड बहिण, आज जगाला महामारीने कोरोना 19 या विषाणू व्हायरसने ग्रासलेला आहे आणि आपण पाहत आहोत की रोज आणि रोज मरणाच्या बातम्या आपल्या कानावर येत आहेत आणि लोक आपल्याकडे प्रार्थनेची विनंती करत आहेत, कारण आपण परमेश्वराचे लोक आहेत. प्रिय भावंड बहिण, जगाकडे काही सोल्युशन नाही. जगातील लोकांना माहित नाही की जिवंत देव कोण आहे आणि ते आपापल्या परीने प्रार्थना करत आहेत. परंतु प्रिय भावंड बहिण, आपल्याला पूर्ण खात्री आणि विश्वास आहे की जो परमेश्वर ज्याने आम्हा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तारण केलं, आमच्या पापांची क्षमा केली आणि आज तो कृपेच्या राज्यासनावर बसलेला आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपण धैर्याने आपलं सहाय्य होण्यासाठी आणि योग्य वेळी आपल्याला परमेश्वराचं सामर्थ्य आणि कृपा मिळण्यासाठी त्या कृपेच्या राज्यासनाजवळ आपण धैर्याने जाऊया. प्रेज द लॉर्ड. म्हणून या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की तेव्हा ते आपल्या कष्टात यहोवाला आरोही करतात आणि तो त्यांना त्यांच्या संकटातून तारतो. प्रिय भावंड बहिणो, परमेश्वराचे लोक जेव्हा आरोही करणार आहेत तेव्हा परमेश्वर त्यांना संकटातून सोडवणार आहे. तो काय करणार आहे? तो आपले वचन पाठवतो व त्यांना बरे करतो आणि त्यांच्या नाशापासून त्यांना सोडवतो. प्रिय भावंड बहिणो, ज्यावेळेला आपण प्रार्थना करणार आहोत त्यावेळेला परमेश्वर जो स्वर्गात विराजमान आहे आणि त्याच्या उजवीकडे जो आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्या उजवीकडे मध्यस्थी करत सर्वदा जिवंत आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपल्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला आणि त्याने आपलं दुःख सहन केलं. आम्हा पाप्यासाठी त्याने वधस्तंभावर आपला प्राण दिला. त्याने आपलं पवित्र रक्त सांडलं. तो मारला गेला, त्याला गाळलं, परंतु तिसऱ्या दिवशी तो जिवंत झाला. प्रेज द लॉर्ड. इतकंच नाही तर आज पित्याच्या उजवीकडे स्वर्ग राज्यामध्ये तो विराजमान आहे आणि आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे. म्हणून या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की तो आपले वचन पाठवतो आणि त्यांना बरे करतो. आज प्रिय भावंड बहिणो, मेडिसन, औषध, सर्व काही मोठमोठे हॉस्पिटल्स, चांगले मोठे डॉक्टर, सर्व ट्रीटमेंट चालू आहे. तरी पण लोक प्रार्थनेची विनंती करत आहेत. प्रेज द लॉर्ड. कारण त्यांना ठाऊक आहे की कदाचित आमच्या मेडिसिनमुळे, आमच्या औषधामुळे, आमच्या ट्रीटमेंटमुळे ही व्यक्ती बरी होईल की नाही होईल, त्यांना खात्री नाही. परंतु प्रिय भावंड बहिण, आपल्याला खात्री आहे की येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना केली तर आजारी लोक बरे होतात. प्रेज द लॉर्ड. कारण तो आपलं वचन पाठवून त्यांना बरे करतो आणि त्यांच्या नाशापासून त्यांना सोडवतो. म्हणून आमच्यासाठी आणि लोकांसाठी एकच उपाय आहे की आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे प्रार्थना करणार आहोत. प्रिय भावंड बहिण, हा तो समय आहे की आम्ही परमेश्वराला हाक मारणार आहोत. आणि म्हणून एक साक्ष आहे की US मधील, अमेरिकेमधील आणि टेक्सास या शहरामधील की पास्टर डॉक्टर ली फॉरबेरो आणि या मंडळीमध्ये एक श्रीमंत, अतिश्रीमंत असं कुटुंब होतं. परंतु जो श्रीमंत मनुष्य होता तो कधीच प्रार्थनेला जात नसे. परंतु त्याची पत्नी जी होती ती अतिशय परमेश्वराचं भय धरणारी होती. नित्य उपास प्रार्थनेला म्हणजे परमेश्वराच्या मंदिरात जाणारी आणि उपास आणि प्रार्थना करणारी आणि परमेश्वराचं भय धरणारी ती अशी होती. आणि ती रोज रात्री आपल्या बिछाण्याजवळ गुडघे टेकून तिच्या पतीसाठी प्रार्थना करत असे, तिच्या कुटुंबासाठी प्रार्थना करत असे. आणि हा जो मनुष्य होता श्रीमंत, तो D.L. मूडी, ट्रुएट असे जे मोठमोठे स्वार्थिक त्यांचे संदेश तो नेहमी ऐकत असे. परंतु एक दिवस प्रिय भावंड बहिणो, 8 वर्ष ही बहीण आपल्या पतीसाठी, आपल्या कुटुंबासाठी मध्यरात्री उठून बिछाण्याजवळ गुडघे टेकून प्रार्थना करत असे. आणि एक दिवस त्याला पश्चाताप झाला आणि त्याने आपलं जीवन न्याळलं, आत्मपरीक्षण केलं आणि तो म्हणाला की मी अति श्रीमंत मनुष्य आहे, परंतु देवाच्या दृष्टीने मी भिकाड आहे, मी शून्य आहे. मी आज मेलो तर कुठे जाईन, माझी संपत्ती मी घेऊन जाऊ शकत नाही. आणि त्यावेळेला प्रिय भावंड बहिणो, त्याने आपल्या पत्नीविषयी विचार केला आणि तिच्याविषयी त्याने काय सांगितलं की मी शून्य आहे, परंतु माझ्या पत्नीचं जीवन देवासाठी, नीतिमत्वासाठी
जणू प्रचंड उंच उंच पर्वत असे आहे. आणि अशा प्रकारचं तिचं जीवन होतं. आणि त्या दिवशी त्याने गुडघे टेकून आपल्या पत्नीकडे विनंती केली की माझं तारण व्हावं म्हणून माझ्यासाठी प्रार्थना कर, कारण मी पापी मनुष्य आहे. प्रिय भावंडो, त्यावेळेला त्याचं तारण झालं. याचा अर्थ आहे की डी.एल. मोडी किंवा स्टुअर्ट हे मोठमोठे स्वार्थी होऊन गेले. त्यांचा संदेश ऐकण्यामुळे नाही, त्यांचा संदेश ऐकणं आमच्या आशीर्वादाचं आहे, परंतु प्रार्थनेचा जो परिणाम आहे, प्रार्थनेचं जे सामर्थ्य आहे ते अफाट आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तो स्पष्ट म्हणाला की माझ्या पत्नीने प्रार्थना केल्यामुळे माझं जीवन वाचलेलं आहे. प्रिय भावंडो, आम्ही एकमेकासाठी प्रार्थना करणार आहोत, मध्यस्थीची प्रार्थना करणार आहोत, तर अनेक लोक आशीर्वादित होणार आहेत. आणि म्हणून प्रिय भावंडो, प्रभू येशू ख्रिस्ताने देखील आमच्यासाठी मध्यस्थी केलेली आम्ही वाचणार आहोत. इब्री लोकास पत्र आणि 7वा अध्याय आणि त्याचं 25 वचन. इब्री लोकास पत्र त्याचा 4था अध्याय 16 वचन. इब्री लोकास पत्र त्याचा 4था अध्याय 5वा अध्याय आणि 16. इब्री 5:16 5:7 नाही, इब्री लोकास पत्र 5वा अध्याय आणि 7वं वचन. त्याने आपल्या देहाच्या दिवसामध्ये आणि त्याने आपल्या देहाच्या दिवसामध्ये आपणाला मरणापासून तारायला जो शक्तिमान त्याच्याजवळ मोठ्याने ओरडून आणि आसवे गाळून प्रार्थना आणि विनवण्याही केल्या आणि त्या त्याच्या सद्भयामुळे ऐकल्या गेल्या. हिंदी पडेगी. अपने देह में रहने के दिनों में अपने देह के रहने दिनों में मसीह ने उससे जो उसको मृत्यु से बचा मसीह ने जो उसको मृत्यु से बचा सकता था उच्च स्वर से उसके पुकार कर और आंसू बहा बहा कर प्रार्थना और विनंतियां की और अज्ञानता के कारण उसकी दुआई सुनी. और उसने भय मानने के कारण उसकी दुआई सुनी. प्रेज द लॉर्ड. प्रिय भावंडो, या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा या जगात होता तेव्हा त्याने आपल्या देहाच्या दिवसामध्ये आपणाला मरणापासून तारायला जो शक्तिमान त्याच्याजवळ मोठ्याने ओरडून आणि आसवे गाळून प्रार्थना विनवण्या केल्या आणि त्याच्या सद्भयामुळे ऐकले गेले. प्रिय भावंडो, प्रभू येशू ख्रिस्त हा मध्यस्थ आहे. मनुष्य आणि परमेश्वर याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त मध्यस्थ आहे. आणि या जगात असताना देखील या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की त्या देहाच्या दिवसामध्ये आपणाला मरणापासून सोडवायला जो शक्तिमान आहे त्याच्याकडे मोठ्याने ओरडून आसवे गाळून प्रार्थना आणि विनवण्या केल्या. प्रिय भावंडो, प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र होता आणि आजही आहे. आणि देहाच्या दिवसामध्ये असताना त्याच्या समोर त्याला मरण दिसत होतं आणि त्याला खात्री होती की खचित त्या मरणावर मी विजय प्राप्त करीन. परंतु त्याला प्रार्थनेची गरज होती. प्रिय भावंडो, जर येशूला प्रार्थनेची गरज आहे तर आम्हाला किती प्रार्थनेची गरज आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्याने मोठ्याने ओरडून आसवे गाळून प्रार्थना व विनवण्या केल्या. प्रिय भावंडो, आज आमची प्रार्थना कशी आहे? आम्ही ओरडून आक्रोश करून रडून आकांत करून आरोळी करून जर प्रार्थना करणार आहोत, खऱ्या अंतःकरणाने विश्वासाच्या पूर्ण खात्रीने जर आम्ही प्रार्थना करणार आहोत तर आमची प्रार्थना ऐकली जाईल. कारण या ठिकाणी म्हटले की त्याच्या सद्भयामुळे ते ऐकली गेली. प्रिय भावंडो, परमेश्वराचं भय आम्ही बाळगणार आहोत तर परमेश्वर आमच्यासाठी निश्चित त्याचं साई पाठवून देईल. आणि म्हणून परमेश्वर कोणाची प्रार्थना ऐकतो त्याचा ट्रू ग्राउंड म्हणजे मेन रिझन काय की परमेश्वर आमची प्रार्थना ऐकेल. द ट्रू ग्राउंड फॉर प्रेयर अँड इट्स आन्सर इज टू बी बॉर्न अगेन अँड हॅव द राईट रिलेशनशिप टू गॉड. जर आम्हाला वाटते की परमेश्वराने आमची प्रार्थना ऐकावी तर 2 गोष्टी आहेत. आमचा नवीन जन्म होण्याची गरज आहे आणि दुसरी गोष्ट परमेश्वराबरोबर आमचं योग्य चांगलं रिलेशनशिप चांगले संबंध असण्याची गरज आहे. जर आम्ही आमच्या हृदयात पाप प्रिय मानलं तर परमेश्वर ऐकणार नाही. परंतु आम्ही आमचं पाप कबूल करून पश्चातापी भग्न हृदयाने देवाच्या हातात पडणार आहोत तर परमेश्वर
आमची प्रार्थना ऐकेल. आणि म्हणून ज्यांचं तारण झाले तेच प्रभू येशू ख्रिस्ताकडे मध्यस्थीची प्रार्थना करू शकतात आणि त्यांची प्रार्थना परमेश्वर ऐकतो. प्रिय भावबंधू, आमच्या प्रार्थनेमध्ये विश्वास असण्याची गरज आहे. म्हणून सुरुवातीलाच मी सांगितलं की आमच्या शक्तीच्या पलीकडे जेव्हा परिस्थिती जाते, जेव्हा डॉक्टर म्हणतात की आम्ही काही करू शकत नाही, तुम्ही तुमच्या देवाकडे प्रार्थना करा. प्रिय भावबंधू, याचा अर्थ आहे की डॉक्टर त्यांना वाचू शकत नाही, त्यांचं औषध त्यांना वाचू शकत नाही, परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्यांना वाचू शकतो. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्त आमचं जीवन बदलू शकतो. कारण आकाशात, पृथ्वीत आणि पृथ्वीच्या खाली सर्व अधिकार येशूला दिलेला आहे. सर्व सत्ता, अधिकार, सर्वावर नियंत्रण प्रभू येशूचं आहे. एक शब्द काफी आहे की तो आजाराने बरोबर. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून प्रिय भावबंधू, आपणास अनेक अनुभव आहेत की ज्या ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य कष्टात गेले, संकटात गेले. उदाहरणार्थ एका समुद्राच्या एका तीरावरून पैर तीरावर ते जाणार होते आणि मध्यात गेल्यानंतर वादळ आणि तुफान आलं. आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की प्रभू येशूचे बहुतेक शिष्य हे नावाडी होते आणि कोळी होते आणि त्यांना समुद्राचा चांगला अनुभव होता. त्याने सगळे प्रयत्न केले, परंतु त्याने विचार केला की आता आम्ही आमच्या प्रयत्नाने वाचू शकत नाही, आमच्या अनुभवाने आम्ही वाचू शकत नाही, आमच्या ज्ञानाने आम्ही वाचू शकत नाही, तर जो प्रभू येशू आमच्या ओढीत आहे त्याला आम्ही हाक मारणार आहोत. प्रेज द लॉर्ड. प्रिय भावबंधू, येशू आमच्या जीवनामध्ये आहे. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि जेव्हा त्याचे लोक एकत्र येऊन विश्वासाने प्रार्थना करतात तेव्हा परमेश्वर त्यांची प्रार्थना ऐकतो. आणि प्रिय भावबंधू, प्रभू येशू कडे त्याचे शिष्य येऊन त्याला म्हणाले, हे गुरु, आम्ही बुडत आहोत, याची तुला चिंता नाही काय? प्रिय भावबंधू, आम्हा सर्वांची चिंता प्रभूला आहे. तो म्हणतो, कशाविषयी चिंता करा म्हणू नका, तर सर्व गोष्टीविषयी उपकार स्तुती सहित आपली मागणी देवाला कळवा. आणि म्हणून जेव्हा मनुष्य भयभीत होतो, जेव्हा मनुष्य कष्टात जातो, जेव्हा डॉक्टर म्हणतो की व्यक्ती जगेल की मरेल आम्हाला माहित नाही, आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही. प्रिय भावबंधू, ती व्यक्ती जर प्रार्थनेकडे आली आणि येशूकडे त्याने प्रार्थना केली, आपल्या पापांचा पश्चाताप केला आणि परमेश्वराकडे तर वळले, तर परमेश्वर त्यांना वाचवणार आहे. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी तीच गोष्ट झाली. जो प्रभू येशू त्या ठिकाणी उरामावर झोपी गेला होता, परंतु शिष्याने त्याला जागा केलं, कारण त्यावेळेला प्रभू येशू मनुष्य देखील होता. आणि त्याने लगेच उभं राहून त्या समुद्राला आणि त्या वादळाला शांत केलेला आहे. आणि जो समुद्र येशूचा शब्द ऐकून एका मिनिटामध्ये शांत झाला, कारण समुद्रावर त्याचा अधिकार आहे, प्रत्येक मनुष्यावर त्याचा अधिकार आहे, प्रत्येक स्थितीवर त्याचं नियंत्रण आहे. आणि म्हणून प्रिय भावबंधू, त्या ठिकाणी ते वाचले गेलेले आहेत. त्याचप्रमाणे या शेवटच्या काळामध्ये आम्हाला वाचायचं, आम्हाला कोण सोडविल, आम्ही कसे या संकटातून बाहेर येऊ? प्रिय भावबंधू, आम्ही प्रार्थना करणार आहोत, आम्ही मध्यस्थी करणार आहोत, आमच्या लोकांसाठी आम्ही आरोळी करणार आहोत, तर आम्ही वाचवले जाणार आहोत. आणि म्हणून प्रेयर ऑफ इंटरसेशन म्हणजे मध्यस्थीची प्रार्थना हे एक इफेक्टिव्ह असं वेपन आहे की ज्यामुळे त्या प्रार्थनेद्वारे अनेक लोकांची बंधनं तुटली जातात. प्रेज द लॉर्ड. अनेक लोक मोकळे होतात, आजारी बरे होतात, जे कष्टात आहेत त्याच्यातून बाहेर येतात आणि देवाची कृपा, अनुग्रह आपणावर राहतो. आणि म्हणून अब्राहमने देखील सदोमासाठी मध्यस्थी केलेली आहे. प्रिय भावबंधू, सदोम आणि गोमोरा, ज्या सदोमामध्ये लोट राहत होता त्याचा पुतण्या, आणि तिकडचं पाप स्वर्गापर्यंत पोहोचलं गेलं होतं. अनैसर्गिक, जे आम्ही उच्चार करू शकत नाही असं भयानक पाप त्या ठिकाणी घडत होतं. आणि देवाने पाहिलं, कारण तो पवित्र आणि न्यायी परमेश्वर आहे. जो जीव पाप करील तो मरेल, हे त्याचं वचन आहे, परंतु जो पश्चाताप करील तो वाचवला जाईल. प्रेज द लॉर्ड. जो प्रार्थना करील आणि परमेश्वराकडे आरोळी करील आणि आपल्या पापांचा पश्चाताप करून त्याच्याकडे वळेल, तो वाचवला जाईल. आणि प्रिय भावबंधू, या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की परमेश्वर काय म्हणाला की माझ्या भविष्यवाद्याला प्रगट केल्याशिवाय मी खरोखर काहीच करणार नाही. प्रेज द लॉर्ड. प्रिय भावबंधू, जगातील लोकांना कदाचित माहित नाही, परंतु जे देवाचे लोक आहेत त्यांना त्याने आपलं रहस्य प्रगट केलेलं आहे की येशूच्या येण्याचे दिवस जवळ आलेले आहेत, या जगाचा अंत जवळ आलेला आहे. आणि या भयानक संकटातून
या जगामध्ये कोणी कोणाला सोडू शकत नाही, परंतु सोडवणारा आमचा प्रभू येशू आहे, मुक्तीदाता प्रभू येशू आहे आणि तोच आम्हाला मुक्ती देणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून प्रिय भावंडो काय झालं तर त्या ठिकाणी लोट आणि त्याचं कुटुंब राहत होतं. लोट न्यायी पुरुष होता, लोट परमेश्वराचा भय धरणारा होता, परंतु ज्या ठिकाणी तो राहत होता ती वस्ती भयानक पापाने आणि वाईटाने ग्रासली होती आणि त्यामुळे त्याचा न्यायी जीव कंटाळलेला होता. प्रिय भावंडो, आम्ही देवाचे लोक आहेत, आम्ही परमेश्वर येशूवर विश्वास ठेवल्यामुळे आम्ही न्यायी ठरलेले आहेत आणि आम्ही देवाचे लोक आहेत, देवाची लेकरं आहेत, परंतु आमच्या अवतीभोवतीची परिस्थिती आज भयानक पापाने ग्रासलेली आहे. पाप जगाला ग्रासलेला आहे आणि अशा अंधकारमय जगामध्ये, अशा पापमय जगामध्ये आम्ही राहत आहोत आणि आमचा जीव कंटाळलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही सुटकेची वाट पाहत आहोत की आमचा प्रभू येशू कधी येईल आणि आम्हाला घेऊन जाईल. प्रिय भावंडो, ज्याची आम्ही वाट पाहत आहोत तो येणार आहे, तो उशीर करणार नाही, परंतु माझा नाही मनुष्य विश्वासाने जगेल. आणि प्रिय भावंडो, या ठिकाणी अब्राम सदोमासाठी आणि विशेष करून त्याचा लोट जो त्याचा कुटुंबीय आहे त्याच्यासाठी तो प्रार्थना करत आहे, तो मध्यस्थी करत आहे. प्रेज द लॉर्ड. लोट त्या ठिकाणी प्रार्थना करू शकत नाही, कारण तो अशा स्थितीमध्ये राहत होता की त्याच्याने प्रार्थना होत नव्हती. प्रिय भावंडो, असे अनेक लोक आहेत जे देवाचे लोक आहेत, ते प्रार्थना करू शकत नाहीत, ते देवाला आरोही मानू शकत नाहीत, कारण ते संकटामध्ये आहेत, ते बंधनामध्ये आहेत, ते वाईट स्थितीमध्ये आहेत, त्यामुळे प्रार्थना करू शकत नाहीत. प्रिय भावंडो, प्रार्थना सगळं जग करतं, परंतु कोणाची प्रार्थना परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून परमेश्वराचं वचन म्हणतं की जो परमेश्वराचं भय धरतो आणि पापांचा पश्चाताप करून भग्न हृदयाने त्याच्याकडे आरोही करतो, त्याची प्रार्थना परमेश्वर ऐकतो. म्हणून स्तोत्रामध्ये म्हटलेलं आहे की या दिनाने आरोही केली आणि परमेश्वराने ऐकलं आणि त्याला त्याच्या संकटातून बाहेर काढलेलं आहे. प्रिय भावंडो, या ठिकाणी अब्रामाने सदोमासाठी, लोटासाठी मध्यस्थी केली आणि त्याने परमेश्वराकडे सांगितलं, जर त्या ठिकाणी 50 असतील, असं करत करत 10 कड्यापर्यंत आला तरी मी त्यांचा नाश करणार नाही. परंतु त्या ठिकाणी 10 देखील नव्हते. होते किती जण? लोट आणि त्याची बायको आणि 2 मुली. त्याचे जे जावई होते ते अविश्वासू, त्यांना परमेश्वराचं भय नव्हतं, ते वाईट मार्गात होते. परंतु जे देवाचे लोक होते त्यांना परमेश्वराला वाचवायचं होतं. प्रिय भावंडो, देवाचे लोक फार थोडे आहेत, ते आम्ही आहोत आणि आम्हाला जर वाचायचं असेल तर आमच्यासाठी देखील कोणीतरी मध्यस्थी केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आम्ही स्वतः प्रार्थना केली पाहिजे, आम्ही देवाकडे आरोळी केली पाहिजे, आम्ही रोज प्रार्थनेमध्ये वाढलं पाहिजे, कारण हाच समय आहे प्रभू येशू ख्रिस्ताशी बोलण्याचा, हाच समय आहे प्रार्थना करण्याचा, हाच समय आहे मध्यस्थी करण्याचा, हाच समय आहे परमेश्वराची आराधना आणि भक्ती करण्याचा. आणि जर आम्ही वेळेचा सदुपयोग करणार आहोत तर आम्ही वाचवले जाणार आहोत, कारण दिवस वाईट आहेत. म्हणून पेत्र देखील म्हणाला की शुद्धीवर असा आणि प्रार्थना करा, कारण सर्व वस्तूंचा शेवट जवळ आलेला आहे. प्रिय भावंडो, जे दिसत आहे ते एक दिवस नाश होणार आहे, नष्ट होणार आहे, परंतु जे देवाचं भय धरतात, जे त्याच्या मार्गात चालतात, ते सर्व काळच्या जीवनात जाणार आहेत. आणि म्हणून ती आशा परमेश्वराने आपल्याला ठेवलेली आहे. आणि प्रिय भावंडो, अब्रामाच्या मध्यस्थीमुळे लोट आणि त्याची जी मुली होत्या त्या वाचल्या गेल्या, परंतु लोटाच्या बायकोने मागे पाहिलं. परमेश्वराच्या दूताने त्यांना सांगितलं होतं, तुम्ही पळाल परंतु तुम्ही मागे बघू नका, जर मागे बघाल तर लोटात मिठाचा खांब होईल. आणि प्रिय भावंडो, लोटाच्या पत्नीने मागे पाहिलं म्हणजे काय, तिने देवाकडे दृष्टी लावली नाही. परमेश्वराने एवढं मोठं संकट त्यांना दाखवलं की आज अग्नी आणि गंधक याच्याने सदोम गोमोराचा नाश होणार आहे. मग मागे पाहण्याचं काय कारण? प्रिय भावंडो, आज आम्हाला कळून चुकलेलं आहे की शेवटच्या काळात आम्ही आलेलो आहोत. प्रभू येशूचं येणं फार जवळ आलेलं आहे. शेवटच्या दिवसात संकटाचे समय आलेले आहेत आणि कोणी त्याच्यातून निभावू शकत नाही. आणि म्हणून प्रिय भावंडो, मागे पाहिलं मिठाचा खांब झाला. आम्ही आमच्या मागील गोष्टीकडे दृष्टी लावणार नाही, तर आम्ही पुढील गोष्टीकडे पण जिंकण्यासाठी धावत राहू, जेणेकरून परमेश्वर
आम्हाला आशीर्वाद देईल. प्रिय भावबीण, आम्हाला पाहायला मिळतं की योग आणि योग एक न्यायी पुरुष होता, परमेश्वराचा भय धरणारा होता, सरळ चालणारा होता आणि रोज देवाकडे प्रार्थना करणारा आणि आपल्या कुटुंबासहित परमेश्वराचा भय धरणारा होता. परंतु त्याच्यावर अचानक संकट आलं. प्रिय भावबीण, आम्ही न्यायी आहोत, आम्ही देवाचा भय धरणारे आहोत, आम्ही त्याची प्रार्थना करणारे आहोत, म्हणून आमच्यावर काहीच येणार नाही असं नाही. कुठलंही संकट 24 तासामध्ये आमच्या घरी येऊ शकतो. कुठलाही आजार 24 तासामध्ये आम्हाला ग्रासू शकतो. परंतु प्रिय भावबीणो, जर आम्ही परमेश्वराचा भय धरणार आहोत, आम्ही नित्य सदोदित त्याची प्रार्थना करणार आहोत, आम्ही इतरांसाठी मध्यस्थी करणार आहोत, तर आम्ही वाचवले जाणार आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून योबाच्या शेवटच्या अध्यायामध्ये 42व्या अध्यायात जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी अलिफज तेमानी, बिल्दद सुई आणि सोकर नामाती हे योबाचे 3 मित्र होते. आणि ज्या वेळेला योब संकटात गेला, त्याचे सर्व मुलं मिली, त्याची सर्व संपत्तीची धुळधाण झाली आणि त्याच्या शरीरावर फोड आले, त्याला आजार आले आणि त्याच्या पत्नीने देखील त्याला त्यावेळेला नाकारलं. परंतु तो नीतिमत्वाला धरून राहिला आणि तो म्हणाला की धन्य त्याचं नाव ज्याने दिलं आणि त्याने नेलं. प्रेज द लॉर्ड. अशा स्थितीत देखील त्याने आपल्या मुखाने पाप केलं नाही. प्रिय भावबीण, आमच्यावर संकट येईल, आमच्यावर मोठमोठे कष्ट येतील, परंतु आम्ही देवाला दोष देणार नाही. प्रेज द लॉर्ड. प्रिय भावबीण, परमेश्वर कुणाचं वाईट करत नाही, परंतु आम्ही पाप केल्यामुळे, आम्ही वाईट केल्यामुळे आम्हाला त्याची शिक्षा भोगावी लागते. म्हणून जगाबरोबर आम्हाला संकट नाही, तर आम्ही या संकटातून बाहेर यावेत अशासाठी आताच आम्हाला शिक्षा होईल. म्हणून योबाच्या पुस्तकात लिहिलेले आहे की आम्हाला सुधारण्यासाठी परमेश्वर आधार आणि स्वप्न पाठवतो. प्रेज द लॉर्ड. आम्हाला सुधारण्यासाठी, आमचा नाश करण्यासाठी नाही, तर आम्ही आत्मपरीक्षण करावं, आम्ही आणखीन देवाकडे यावेत, आम्ही आणखीन पश्चाताप करून आमचं तारण आम्ही साधून घ्यावं. त्याच्या येण्यासाठी आम्हाला आमचा त्या ठिकाणी सहभाग व्हावा, आमची तयारी व्हावी. म्हणून आम्हाला परमेश्वरात अग्निपरीक्षेतून येऊन जात आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून पेत्र देखील म्हणाला की तुमच्यावर अग्निपरीक्षा आलेले आहेत, म्हणून तुम्ही नवल मानू नका, तर तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे सहभागी झालात म्हणून आनंद करा. प्रेज द लॉर्ड. किंवा जेव्हा तो येईल तेव्हा आमचं दुःखाचं जे कारण आहे ते आनंदामध्ये बदलून जाईल आणि आमच्यावर तो प्रसंग येणार नाही. आणि प्रिय भावबीण, या 3 मित्रांनी योबाला दोष दिलेले आहेत आणि त्यामुळे परमेश्वराचा क्रोध या 3 मित्रावर पेटला. आणि अलिफज तेमानीला परमेश्वर बोलला की जसा माझा सेवक योब व्यवस्थित बोलला, त्याने पाप केला नाही, परंतु तुम्ही पाप केलं, माझ्या सेवकाला तुम्ही दोष लावले, म्हणून माझा क्रोध तुमच्यावर पेटलेला आहे. प्रिय भावबीण, जगावर क्रोध का पेटलेला आहे? आमच्या भारत देशावर हे कोरोना 19 हा विषाणू का संपूर्ण लोकांना ग्रासत आहे आणि मरणापर्यंत नेत आहे? प्रिय भावबीण, देवाचा क्रोध पेटलेला आहे आणि आम्हाला काय करण्याची गरज आहे? त्या ठिकाणी या 3 मित्रांना परमेश्वराने सांगितलं की 7 बैल आणि 7 मेंढरं याचं तुम्ही होमार्पण करा आणि तुम्ही जे कराल त्यावेळेला परमेश्वर तुमच्यावर जे संकट आहे ते दूर करील. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही मान्य केले जाल. पुढे प्रिय भावबीण, आपल्याला पाहायला मिळतं की योबाविषयी काय, तर योबाने आपल्या मित्रासाठी प्रार्थना केली, तेव्हा यहोवाने त्याचे पाडापण दूर केले आणि जे काही पूर्वी योबाचे होते त्याच्या दुप्पट यहोवाने त्याला दिले. प्रेज द लॉर्ड. एका ठिकाणी त्याच्या 3 मित्रांना परमेश्वराने दोष दिलेला आहे, म्हणजे त्यांचं पाप उघड केलेलं आहे आणि त्यांना होमार्पण यज्ञ करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि त्यांना पुढे सांगितलं की तुम्ही जाऊन योबाकडे प्रार्थना करा, योबाला रिक्वेस्ट करा की आमच्यासाठी प्रार्थना करा. प्रिय भावबीण, आम्ही आज एकमेकाला रिक्वेस्ट करणार आहोत. आमच्याकडे विनंती आलेले आहेत की नाही? प्रेज द लॉर्ड. की अमुक बहिणीसाठी, अमुक भावासाठी प्रार्थना करा.
प्रिय भाऊ बहिणो, ते आमचं कर्तव्य आहे. कारण त्यांचा विश्वास आहे की जर आम्ही प्रार्थना केली तर ते वाचवले जातील. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी 3 मित्रांना परमेश्वराने सांगितलं की तुम्ही समर्पण घेऊन माझ्या सेवकाकडे या आणि तो प्रार्थना करील आणि तुम्ही मान्य व्हाल. प्रेज द लॉर्ड. त्याचप्रमाणे योबाला देखील सांगितलं. योबाने आपल्या मित्रासाठी प्रार्थना केली तेव्हा यहोवाने त्याचे पाडापण दूर केले आणि जे काही पूर्वी योबाचे होते त्याच्या दुप्पट यहोवाने त्याला दिले. म्हणजे या ठिकाणी आली येथे 3 मित्र आहेत आणि योब आहे, हे देवाचे लोक आहेत. प्रेज द लॉर्ड. परंतु आम्ही पाहत आहोत की काही लोक दुसऱ्यांना दोष देतात, त्यांची निंदा नाराजी करतात, ते संकटात गेले की त्यांची बेइज्जत करतात, त्यांचा तिरस्कार करतात, त्यांच्यापासून दूर राहतात, त्यांचं सहकार्य करत नाहीत. प्रिय भाऊ बहिणो, ते देवाला मान्य नाही. प्रेज द लॉर्ड. त्याचप्रमाणे योब जो देवाचा सेवक, त्याला देखील परमेश्वराने सांगितले की तू आपल्या मित्रासाठी प्रार्थना कर. प्रिय भाऊ बहिणो, आज ही वेळ आहे की आम्ही एकमेकासाठी प्रार्थना करू. प्रेज द लॉर्ड. जरी आमचा शत्रू असला तरी आम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करणार आहोत. तर आमच्या मनात आम्ही शत्रू विषय, अरे त्याने मला किती वाईट केलं, त्याच्यासाठी मी कधीच प्रार्थना करणार नाही, असं नाही. प्रिय भाऊ बहिणो, आपल्याला देवाचा आत्मा दिलेला आहे. परमेश्वर आपल्यावर प्रेम करतो आणि तो म्हणाला तू आपल्या शत्रूवर देखील प्रेम कर, शत्रूला आशीर्वाद दे. प्रिय भाऊ, जर आम्ही देवाची लेकरं आहेत तर आम्ही वचनाप्रमाणे चालणारे लोक असण्याची गरज आहे. आमच्या हृदयात कोणाला आम्ही वाईट योजना नाही, तर आमच्या शत्रूसाठी देखील आम्ही प्रार्थना करणार आहोत. आणि म्हणून प्रिय भाऊ बहिणो, दानिएलाने देखील मध्यस्थीची प्रार्थना केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. दानिएल बाबेल परांगणामध्ये गुलाम अवस्थेत होता, परंतु त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की जेव्हा राजाचं पत्र निघालं, ठराव पास केला गेला की ह्या मूर्तीला जो नमन करणार नाही त्याला सिंहाच्या गुहेत टाकलं. प्रेज द लॉर्ड. प्रिय भाऊ बहिणो, संकट ठरलेलं आहे. जर नमन करणार नाही मूर्तीला तर सिंहाच्या गुहेत. संकट दिसत आहे, परंतु दानिएल घाबरला नाही. प्रेज द लॉर्ड. कारण दानिएलावर देवाचा आत्मा होता, त्याच्या जीवनात परमेश्वराचं भय होतं. आणि आपल्याला पाहायला मिळतं की दानिएल जसा पूर्वी तसा त्यावेळेला देखील 3 वेळा, दिवसातून 3 वेळा गुडघ्यावर जाऊन तो प्रार्थना करीत असे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे प्रार्थनाच आम्हाला वाचू शकते. मग परिस्थिती गंभीर आहे, संकट जवळ आहे, आजाराने ग्रासलेला आहे, कष्ट आमच्या जीवनात आलेले आहेत, तुफान वादळाने आम्हाला ग्रासलेला आहे, परंतु त्या स्थितीमध्ये परमेश्वर आम्हाला सांगत आहे की प्रार्थना कर. प्रेज द लॉर्ड. आणि प्रिय भाऊ बहिणो, दानिएलाने केवळ आपल्यासाठी प्रार्थना केली नाही, तर दानिएलने इस्रायल लोक समोर आणले आणि इस्रायल लोकांचं पाप त्याला दिसू लागलं. आणि बायबल म्हणतोय, दानिएल 9 अध्याय 3 वचन आपण घरी वाचू शकता. मग उपवास करून व गोंटाट व राख अंगावर घेऊन प्रार्थना विनंत्या त्यांनी मागणी करावी म्हणून मी आपले मुख प्रभू देवाकडे लावली. प्रिय भाऊ बहिणो, दानिएलाने इस्रायल लोकांसाठी मध्यस्थी केली. आम्हाला देखील आमच्या लोकांसाठी, आमच्या राष्ट्रासाठी आम्हाला मध्यस्थी करायची. प्रेज द लॉर्ड. कारण परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेलेली आहे आणि आम्हाला वाचवणारा फक्त परमेश्वर आहे. प्रिय भाऊ बहिणो, ज्या वेळेला पेत्र सुवार्तेमुळे बंदिवानामध्ये गेला, जेलमध्ये गेला, आणि त्यावेळेला बायबल म्हणतं प्रेषितांची कृत्य आणि त्याचा 12वा अध्याय आणि 5व्या वचनात लिहिलेलं आहे. याप्रमाणे आपण वाचूया प्रेषित 12 आणि त्याचं 5वं वचन. प्रेषितांची कृत्य 12वा अध्याय 5वं वचन. याप्रमाणे इकडे पेत्र तुरुंगामध्ये पहारात राहिला, परंतु त्याच्याकरिता देवाजवळ मंडळीची प्रार्थना कळकळीने होत होती. प्रेज द लॉर्ड. इस प्रकार पतरस बंदीगृह में रखा गया, इसी प्रकार पतरस बंदीगृह में रखा गया, परंतु कलीसिया उसके लिए
लिए परंतु कलीसिया उसके लिए परमेश्वर से लव लगाकर प्रार्थना करती रही। प्रिय भाव बहिणो, एक देवाचा दास पेत्रस जो सुवार्तेमध्ये अतिशय आविषय होता आणि सुवार्ता सांगितल्यामुळे, येशूचं शुभवर्तमान सांगितल्यामुळे तो बंदीगृहात आहे, जेलमध्ये आहे आणि 2 शिपायामध्ये त्याला साखळदंडाने बांधून ठेवलेला आहे आणि त्याचा जीव भयभीत झालेला आहे. कारण त्याच्या अगोदर याकोबाचा शिरच्छेद केला गेला आणि त्याला आता भीती होती की मला देखील मारतील. प्रिय भावबंधू, असे अनेक लोक भयात आहेत, भयानक दुर्दशेत आहेत आणि त्यांना काही आशा नाही जगण्याची, त्यांचा जीव भयभीत झालेला आहे. परंतु या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट काय, याप्रमाणे इकडे पेत्र तुरुंगामध्ये राहिला, परंतु त्याच्याकरिता देवाजवळ मंडळीची प्रार्थना कळकळीने होत होती. प्रिय भावबंधू, आपण कलीसिया आहोत, आपण देवाचे लोक आहात आणि आपल्याला प्रार्थना करायची आहे. जे लोक बंधनात आहेत, जे लोक संकटामध्ये आहेत, जे दुःखनही त्यामध्ये आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना करायची. प्रेज द लॉर्ड. प्रिय भावबंधू, आम्ही प्रार्थना करतो परंतु आमच्यामध्ये ऐक्य नाही, आमच्यामध्ये परमेश्वराचा भय नाहीये, आम्ही एकमेकावर निस्सीम प्रेम करत नाहीत, आम्ही एक दुसऱ्याला क्षमा करत नाहीत, तर आमची प्रार्थना ऐकली जाणार नाही. परंतु जी मंडळी, जे देवाचे लोक कळकळीने, विश्वासाच्या पूर्ण खात्रीने, स्वच्छ हृदयाने, खऱ्या अंतःकरणाने, अश्रू डाळून, आकांत करून देवाकडे प्रार्थना करणार आहेत, तर आपले लोक वाचवले जाणार आहेत. प्रेज द लॉर्ड. प्रिय भावबंधू, पेत्रस बंदीवान होत होता, परंतु ज्या वेळेला मंडळीने, त्यावेळेच्या कलीसियाने प्रार्थना केली कळकळीने, परमेश्वराने स्वर्गातील दूत पाठवला आणि त्या ठिकाणी पेत्र झोपला होता, त्याची पाठ थोपटली आणि त्याला सांगितलं, उठ, आपली वस्त्र घे, आपल्या वाणा घाल आणि माझ्या मागे. परंतु पेत्राला वाटलं मी स्वप्नच पाहतो. परंतु जेव्हा तो बाहेर आला त्यावेळेला परमेश्वराचा दूत निघून गेला आणि ज्या ठिकाणी प्रार्थना चालू होती त्या दरवाजाजवळ तो उभा राहिला. एक मुलगी आली, तिने पेत्राचा आवाज ऐकला, ओळखला आणि ती म्हणाली की पेत्र आहे. परंतु दुसरे म्हणाले, त्यांचा विश्वास नाही. प्रिय भावबंधू, तो पेत्रच होता आणि प्रभू येशूने त्याला सोडवलं. प्रिय भावबंधू, आज आम्हाला, जे आम्ही आहोत, आमच्या सर्वांना परमेश्वराची आमची गरज आहे की आमचा तो वापर करू इच्छित आहे. आणि म्हणून प्रिय भावबंधू, परमेश्वराने पेत्राला बंदीगृहातून सोडवलेला आहे. या दिवसात आम्हाला प्रार्थनेची गरज आहे. जेव्हा आम्ही पश्चाताप करणार आहोत, भग्न हृदयाने देवाकडे येणार आहोत, आमच्या लोकांसाठी आरोळी मारणार आहोत, तर आम्ही वाचवले जाणार आहोत. बरोबर. म्हणून या वचनाद्वारे परमेश्वर आपलं सहाय्य करू, कारण प्रभूने आमच्या मंडळीला अधिकार दिलेला आहे आणि तो म्हणाला, या खडकावर मी आपली मंडळी रचीन आणि अधोलोकाच्या विषयी त्याच्यावर प्रभाव होणार नाही. मंडळीला, जे देवाचे लोक आहेत, त्यांना एक अथॉरिटी दिलेली आहे की अधोलोकाच्या विषयी त्याच्यावर प्रभाव होणार नाही. तर प्रभूने आम्हाला जो अधिकार दिलेला आहे प्रार्थना मध्यस्थी करण्याचा, या दिवसात आम्ही वापरणार आहोत. तर परमेश्वर निश्चित आम्हा सर्वांना आशीर्वाद देईल. आजच्या वचनाबद्दल परमेश्वर आपण धन्यवाद देऊ. प्रार्थना. हे आमच्या स्वर्गांतील प्रेमळ पिते, आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभाच्या आराधनेबद्दल, आजच्या प्रार्थनेबद्दल तुला धन्यवाद. आजच्या वचनाबद्दल तुला स्तुती. प्रभू, तू आपलं वचन पाठवून आम्हा जीवात सुधारणा देणारा, आमचे डोळे प्रकाशित करणारा. प्रभू, आम्ही या दिवसात तुझ्याकडे आरोळी मारणारे, तुझे लोक, मध्यस्थी करणारे, दुसऱ्यासाठी प्रार्थना करणारी असे तू आम्हाला बनव प्रभू. कारण प्रार्थनेशिवाय आता काही बाकी राहिलं नाही प्रभू. कारण हे संकट आमच्या क्षमतेच्या पलीकडे, आमच्या शक्तीच्या पलीकडे आणि आमच्या सर्व स्थितीच्या पलीकडे आहे. परंतु याच्यातून वाचवणारा तू आमचा प्रभू येशू आहे. प्रभू येशू, ज्या वेळेला तू जगावर सामर्थ्याने येईल तेव्हा आमची आठवण. प्रार्थना येशूच्या नावात करतो, एक मागण्याचा. देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता त्याच्या येण्याच्या दिवसापर्यंत आम्हा सर्वांवर असो.